तरीके का बूम मिल सकता है भारतीय अर्थव्यवस्था को इस आने वाले वित्त वर्ष में? देखिए, जैसे शर्मा जी ने कहा कि 6.4% हम एक्सपेक्टेड हैं इस साल और 6.3 to 6.8 नेक्स्ट ईयर इकोनॉमिक सर्वे में प्रोजेक्ट किया गया है। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर केला जाईल। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काय असेल, सर्वसामान्यांसाठी काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे। महागाई, त्याच्यानंतर खालावलेला विकास दर, त्याच्यानंतर बेरोजगारी, पगारवाढीची मंदगती, आयकरचा भार या 5 समस्यांवर उपायांसाठी अर्थसंकल्पाकडे पाहिले जात आहे। आणि काल पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यामुळे आयकर स्लॅब बदलाची मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे आज सर्वसामान्यांच्या वाट्याला नेमकं काय मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी आता निर्मला सीतारामन जे आहेत ते रवाना झालेले आहेत। त्यांची मंजुरी घेतली जाईल आणि त्यानंतर त्या संसदेमध्ये जातील। कोळकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप यांच्याकडे जाऊयात। संदीप, अगदी भूषणी नॉर्थ ब्लॉकमध्ये ज्या ठिकाणी अर्थ मंत्रालय आहे त्या मंत्रालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता निघालेले आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये थोड्याच वेळात त्या दाखल होतील आणि द्रौपदी मुर्मू यांची परवानगी खरं तर घेतली जाईल। राष्ट्रपती भवनामध्ये फोटो सेशन देखील होईल, चहापानाचा देखील कार्यक्रम होईल आणि त्यानंतर संसदेमध्ये येतील। खरं तर हे निर्मला सीतारामन यांचं 8वं बजेट आहे। त्यापूर्वी त्यांनी 7 बजेट मांडलेत आणि गेल्या वर्षीचं जे बजेट होतं ते जवळपास 2 तास त्यांनी मांडलेलं होतं। त्यामुळे आजचं बजेट त्यापेक्षा जास्त वेळेचं असणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। तू सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळतो का आजच्या बजेटमधून हे देखील बघणं महत्वाचं आहे। संसदेमध्ये बरोबर त्या 11:15 वाजता दाखल होतील आणि बरोबर 11 वाजता सगळ्या खासदारांच्या उपस्थितीत, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संसदेमध्ये सभागृहात निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील। नक्कीच संदीप, आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते 2 टप्प्यामध्ये होणार आहे। म्हणजे कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। 13 फेब्रुवारीपर्यंत पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जो आहे तो 10 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत होणार आहे। अगदी बरोबर आहे। 2 टप्प्यामध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। काल पहिला दिवस होता, राष्ट्रपतींचं काल अभिभाषण झालं, संपूर्ण देशानं ते ऐकलं आपल्याला माहित आहे। आणि आज बजेट मांडलं जाईल। आजपासून 13 फेब्रुवारीपर्यंत हे बजेट जे अधिवेशन जे आहे ते चालणार आहे। महत्वाचं हेच आहे की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पुढचे 3-4 दिवस जी आहे ती चर्चा होणार आहे आणि त्यानंतर बजेटवर चर्चा वैशाली होणार आहे। म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये राष्ट्रपतींनी केलेलं अभिभाषण आणि बजेट या दोन्हीवरही विरोधक असतील, सत्ताधारी असतील, त्या पक्षांचे प्रतिनिधी, खासदार असतील, ती आपापली मतं मांडणार आहेत। पण महत्वाचं हेच आहे की मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती भवनात त्या केल्यानंतर पुन्हा संसदेमध्ये येतील आणि मग हे बजेट मांडतील। 8वं बजेट हे असणार आहे। त्यामुळे शेतकरी असतील, युवा असतील किंवा इतर सगळी क्षेत्र असतील त्यांच्या संदर्भात काही मोठी घोषणा करतात का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजच्या बजेटमध्ये काय असणार हे बघावं लागेल। मुंबई लोकल साठी काही वेगळी तरतूद केली जाते का, कारण रेल्वे बजेट आपल्याला माहिती आहे यापूर्वी बंद झालेलं आहे। त्यामुळे आजच्या बजेटमध्ये नवीन विमानतळांची घोषणा, रेल्वे मार्गांची घोषणा ही तर होईलच, मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही मोठी घोषणा निर्मला सीतारामन करतात का हे देखील बघणं महत्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वसामान्यांना अपेक्षा आहे की आजच्या अर्थसंकल्पामधून त्यांना नेमकं काय मिळणार आहे, कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी वक्तव्य केलेली होती, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, वक्तव्यांमध्ये जे वक्तव्य केलेलं होतं त्यानुसार सर्वसामान्यांना एक मोठी अपेक्षा आहे की स्लॅब नेमका कसा असतोय, टॅक्स स्लॅब नेमके कसे असणार, याच्यामध्ये काही बदल होणार का आणि विविध क्षेत्रांसाठी नेमकं आजच्या अर्थसंकल्पामधून काय मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।